जाणार आहोत तिरंगा रॅलीमध्ये। पुण्यामध्ये आता भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। काल आपण बघितलं मुंबईमध्ये तिरंगा रॅली भाजपकडून काढण्यात आली होती। फर्ग्युसन महाविद्यालयापासून तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। सुद्धा कालच्या सुद्धा भाजपच्या मुंबईतल्या तिरंगा रॅलीमध्ये जेनझींचा सहभाग होता। आज सुद्धा पुण्यातल्या रॅलीमध्ये जेनझी आपल्याला सहभागी झाल्याचं काही दिसतात। पुण्यातून भाजपनं तिरंगा रॅलीला भाजपच्या सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या रॅलीमध्ये सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन, भारताचा तिरंगा घेऊन हे सगळे भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी आणि जेनझी जे जेनझींसाठी ज्या तिरंगा रॅलीचं भाजपकडून आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक पक्ष आता जेनझींचे मुद्दे उचलताना दिसतोय, जेनझींना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करताना दिसतोय आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते भाजपचे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। हातात तिरंगा ध्वज घेऊन भाजपचे कार्यकर्ते आणि तरुण सुद्धा मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात थेट पुण्यामध्ये। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, आपण बघतोय पुण्यामध्ये भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे। चंद्रकांत, हो बरोबर, आता आपण पादुका चौकात आलेले, तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। सगळे नेते मंडळी भाजपचे पाठीमागे राहिलेत, कार्यकर्ते सगळे मंडळी पुढे आलेले। काय सांगाल, सीएम सहभागी होतात, सगळी रॅली सुरू झाली, आता हे सगळं पुण्यामध्ये देशभक्तिमय वातावरण तयार केले आणि याचा आनंद आणि समाधान आमच्यासारख्या सगळ्या देशभक्तांना आहे। या संपूर्ण पुणे शहरामध्ये देशभक्तीचं 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अतिशय आनंदाचं वातावरण आहे। सगळ्या पुणे शहरामध्ये देशभक्तिमय वातावरण झाले। मी बघू शकतो हे भाजपची सगळी मंडळी आता पादुका चौकात इकडं या सगळ्या रॅलीचं स्वागत होतंय। सीएम साहेब तिकडे फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवरती रॅलीत सहभागी होणार आहे। त्याच्या आधी पाठीमागं सगळं थोडं मिसमॅनेजमेंट दिसतंय, सगळे कार्यकर्तेच पुढे आलेले आहेत, नेते मंडळी मागे राहिलेली आहे। त्यामुळे थोडंसं रॅलीमध्ये नियोजनात थोडंसं मनाचा अभाव दिसतोय। कार्यकर्ते उत्साही आहेत प्रचंड आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मी पुढं असावं, त्यातनं मग थोडी गडबड होते। तरी पण रॅलीचा उत्साह कुठेही कमी नाही आहे आणि सगळी रॅली आपण बघू शकतो। हे बघा, सगळे जल्लोष, उत्सव सगळा सुरू आहे। मी पुणेकर आहे, पुण्यात आलोय मार्केट यार्ड। तिरंगा रॅली आहे, तिरंगा रॅली आहे, देशाचा अभिमान आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक पुणेकर यामध्ये सहभागी होणार, त्यासाठी आलो आहे, देशाच्या अभिमानासाठी। देशाच्या अभिमानासाठी स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य दिन किती आहे आता येणार? आता येणार हा 79 असेल। हा तिरंगा रॅलीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एकच सांगू इच्छितो की या तिरंग्यावरती किती लोकांचं प्रेम आहे ते आज प्रत्यक्षात तुम्हाला दिसतंय। आणि जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत, त्यांचं आम्ही पुणेकरांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो। ही सगळी रॅलीचं नियोजन थोडं गडबडलं नाही गडबडलेलं नाही, उत्साह आहे, सन्मान आहे, अभिमान आहे। सीएम काही गडबडलेलं नाही। सीएम साहेब 5 मिनिटात येतात, हे नियोजन करण्याचा प्रयत्न करतात। काय सांगाल, उत्साह कसा आहे पुणेकरांचा? अतिशय उत्साहाचं वातावरण सगळ्यामध्ये आहे। सगळे जेनझी पुणेकर सगळे या सहभागी झालेले आहेत। या सगळ्या उत्सवामध्ये एक तिरंगाचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता की आपण शेवटपर्यंत जिथे बघाल तिथपर्यंत डोके आपल्याला दिसतात।
उत्साह काय म्हणजे उद्देश काय रॅलीचा? फक्त तिरंग्याचा सन्मान एवढा एकमेव उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत. म्हणजे 15 ऑगस्टच्या वातावरण निमित्तासाठी 15 ऑगस्टच्या वातावरणानिमित्त तिरंग्याच्या सन्मानानिमित्त सगळेजण या ठिकाणी, सर्व नागरिक या ठिकाणी, पुणेकर सगळे या ठिकाणी आलेले आहेत. मी बघू शकतो ही सगळी गर्दी तिरंग्याची, सगळे सहभागी म्हणजे अगदी सामान्य कार्यकर्ते, नेते आहेत, ही सगळी मंडळी सहभागी झालेली आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये काही नेत्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येकाचा उत्साह आहे, प्रत्येकाला इथं आपण कोण साहेब काय सांगाल, उत्साह कसा आहे? अतिशय उत्साहानं तरुणी या सगळ्या अगदी आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते उत्साहामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते, जेनझीज सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रॅलीमध्ये सहभागी झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये रॅलीत सहभागी होतील.